नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण अगदी झटपट आणि खमंग अशा आळूच्या वड्या कशा करायच्या ते पाहणार आहोत। चला तर मग या वड्या करण्यासाठी मोठ्या आकाराची काळी देठे असलेली 8 ते 10 पाने देठ कापून तसेच पाण्याच्या मागे जाड असलेल्या शिरा कापून घ्यायच्या। आता ही पाने स्वच्छ धुवून पुसून घ्यायची। आता एका मोठ्या तसराळ्यात 2 वाटी बेसन पीठ घ्यायचे, 1 वाटी ज्वारीचे पीठ घ्यायचे। ज्वारीचे पीठ घातल्याने आळू वड्या खुसखुशीत होतात। आता यामध्ये 2 टेबलस्पून कांदा लसूण मसाला घालायचा, 2 छोटे चमचे तिखट घालायचे, अर्धा चमचा हळद घालायची, अर्धा चमचा हिंग घालायचा, 1 चमचा धने जिरे पावडर घालायची, 1 चमचा चुरून जिरे घालायचे, 1 चमचा हातावर चुरून ओवा घालायचा, 2 टेबलस्पून तीळ घालायचे, चवीनुसार मीठ घालायचे, अर्धा लिंबाचा रस घालायचा। लिंबू घातल्याने आळू खाजरा असल्यास त्रास होत नाही, तसेच चवही छान लागते। पाव वाटी चिंचगुळाचे पाणी घालायचे। आवश्यकतेनुसार पाणी घालून हे मिश्रण भजीच्या पिठापेक्षा थोडेसे घट्ट भिजवून घ्यायचे। या प्रकारे हे पीठ सरसरीत भिजवून घ्यायचे। आता आळूचं पान पालथे घालून त्यावर हे पीठ सर्व बाजूने छान पसरून घ्यायचे। या पानावरच दुसरे पान उलटे दिशा बदलून पालथे घालायचे। त्या पानावरही बेसनाचे सारण सर्व बाजूने पसरून घ्यायचे। अशा प्रकारे 3-4 पाने एकमेकावर ठेवून त्या सर्व बाजूने पीठ लावून घ्यायचे। आता ही पानं पुढच्या बाजूने आणि मागच्या बाजूने दुमडून घ्यायची आणि नंतर याचा घट्ट रोल करून घ्यायचा। रोल करताना त्यावरही हे पीठ पसरून घ्यायचे। तर ही गुंडाळी दोन्ही टोकाकडून दुमडून घ्यायची। अशा प्रकारे आळूच्या गुंडाळ्या तयार करून घ्यायच्या। आता एका भांड्यात पाणी गरम करून त्यामध्ये स्टँड ठेवून त्यावर जाळीची डिश ठेवायची। या जाळीला तेल लावून त्या जाळीच्या डिशवर तयार केलेले आळूचे रोल ठेवून हे रोल त्यावर झाकण ठेवून 15 मिनिटे छान वाफून घ्यायचे। आता हे रोल थंड झाल्यावर त्याच्या 1 इंचाच्या जाडीच्या वड्या कापून घ्यायच्या। मंडळी, ह्या वाफवलेल्या वड्या अशाही खायला छान लागतात। अशा प्रकारे ह्या वड्या सर्व कापून घ्यायच्या। आता ह्या वड्या गरम तेलात दोन्ही बाजूने लालसर रंगावर खमंग तळून घ्यायच्या। मंडळी, खमंग अशा आळूच्या वड्या तयार आहेत। तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। मंडळी, पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।